पाहती गौडम तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली करे तया वीणाची नवेद सर्याची म्हणते नंदाची पोरे आधी चोरी केली करे सवे तू कया मेला तेने अगोना आणला म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली करे पांडुरंगा करू आत्मरूप गणेश स्मरण सकळ विद्येचे आदिकरण ते जीवंदो श्रीकरण श्री गुरुंचे जयाचे आठवे शब्दरूपी अंगवे सारस्वत आगवे जीवलेचे वक्तृत्व गोडपणे अमृताते पारू म्हणे रस होती ओळगणे अक्षराची भावाचे अवतरण अवतरविती खून हाता चढे संपूर्ण तत्व बोधेते नमस्कारो आता ओम नमो गणेश्वरा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पाहती गवळणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाची पोरे आधी चोरी केली घरे विठ्ठला विठ्ठला थोडस निवेदन माग जागा संपलेली असल्यामुळे माता भगिनींनी सगळ्यांनी थोडं पुढे येऊन जाय सगळ्यांनी पुढे येऊन जा सगळ्याच माता भगिनी पुढे येऊन जा संकोच नाही करायचा आपण एका परिवारातल्या पुरुष मंडळीने देखील पुढे येऊन जायचं सर्व पुरुष मंडळी पुढे येऊन जा माग जागा संपलेली आहे सर्वांनी पुढे या संकोच करू नका आपल्या मधात जागा नाही सोडायची सगळ्यांनीच पुढे या पुरुष मंडळींना देखील पुढे येऊन जा विठ्ठला 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 प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग संत सम्राट जगद्वंद संत शिरोमणी तुकोबराया यांच्या गाथेतील 4 कडव्याचा उत्कृष्ट गवळण या प्रकरणातला अभंग आजच्या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला सुंदर असा सुवर्ण योग 23व्या वर्षाची पूर्णाहुती श्रीमद भागवत कथेच्या 12व्या वर्षाच्या तपपूर्तीचा हा सोहळा जगतपिता भगवान पांडुरंग जगतमाता रुक्मिणी संत सम्राट ज्ञानेश चक्रवर्ती आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा प्राण प्रतिष्ठा वर्धापन दिन संत गाडगे बाबा यांचा पावन पुण्यतिथी महोत्सव या अनुषंगाने
एकत्रित झालेला जनसमुदाय ज्यांच्यामुळे या गावात येण्याचा सुयोग आला ते आदरणीय संपतरावजी अष्टणकर योगायोगाने कालपासून आपल्यात उपस्थित आहे. हरिभक्तीपरायण कोठेराम महाराज कळंबे, रोशन महाराजांचे वडील आहेत बरं का. हा नवलिंगीजी कोराडी आणि सगळ्या भाविक जन समुदाय, सगळी आपली साथ करणारी मंडळी, मृदंगावरती अंकुश महाराज, आदरणीय गायन सम्राट चेतन महाराज, नाव आपले लाडके हरिभक्तीपरायण राकेश बापू, हरिभक्तीपरायण पिंटू महाराज, हरिभक्तीपरायण चंद्रहास्य महाराज, चिंचुलकर, हा आदरणीय ज्युनियर चिंचुलकर असं का म्हणून आणि दुसरे सिनियर चिंचुलकर ईश्वर महाराज चिंचुलकर सुंदर गातात बरं का. आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावातील कीर्तनकार भैयाजी भाऊ अष्टणकर, कामात जरी असला तरी आपला धीरज दादा अष्टणकर, उत्तम अशी मृदंगाची आता तयारी ज्यांनी केलेली आहे. उपस्थित झालेला सगळा जनसमुदाय, कोतेवाडा, गुमगाव आणि बाहेरून आलेला जनसमुदाय सगळ्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि वाक्पुष्प मला गुंफतो. विठाला विठाला याच्याकरता शहाणी मंडळी पाठीशी नसावी लागते. चुकलं होतं की नाही, आपण पुढे चाललं गेलो होतो. हा हार्मोनियमवर साथ करणारे प्रल्हाद महाराज, योगायोगाने आदरणीय डहाकेजी, दांडेकर सर, सरित भाऊ अष्टणकर, रंगरावजी अष्टणकर, दांडेकर जींचे पप्पा आणि माग बसलेले उभं राहता येत नाही म्हणून हरिभक्तीपरायण महिन्याचे वारकरी धनराजजी अष्टणकर, हा क्षमा करा धनराजची घटे, घोटाळा होऊन जातो बरं. त्या दिवशी तसा घोटाळा झाला. आदरणीय घटेजी सगळ्यांच्या चरणारुंदी नतमस्तक होतो. साऊंड ऑपरेटर बोरकर दादा तुम्हाला प्रणाम. कैसे नमन करून सगळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला. श्री नमन करून सगळा हरिकथा बोलवी बोबड्या बोला. आतल्या अनुनी आपल्या बाळा चालवी सगळा नामा म्हणे विठ्ठला विठ्ठला. सुंदर नियोजन. गेल्या अनेक वर्षाच्या आधी आपण विठ्ठल दादाला आपल्यात पाहत होतो. आज विठ्ठल दादा अष्टणकर आणि इतर काही मंडळी कोरोनामध्ये आपल्यातून परांगदा झाली, निघून गेली. त्यांचंही स्मरण या वेळा करतोय. शिवेला घेतलेला अभंग त्याचा अर्थ असा आहे. गवळणी पाहतात त्यावेळेला दुधाचे भांडे हे रिकामे झालेले पण पालथे घातलेले आहे. पालथ म्हणजे उघड आपल्या उदर भाषा भाषेमध्ये. दुधाची भांडी रिकामी केली पण ती उघडी ठेवलेली आहे, पालथे ठेवलेली आहे. पण ही कृत्य कोण करू शकतो तर नंदाचा मुलगा कृष्ण करू शकतो. त्याच्याशिवाय ही कृत्य कोणी करणार नाही. कशाला कारणीभूत तो परमात्मा आहे. पण वास्तविक पाहिलं तर तो कृष्ण निर्गुण निराकार आहे. जीवदशेनं मेल्याशिवाय ही ब्रह्मस्वरूप स्थिती प्राप्त होत नाही. तुकोबाराया मेले जीवदशेने आणि त्यांनी निर्गुण असलेला परमात्मा सगुण रूपात आणला. त्याचा परिणाम सगळ्या सद्भक्तांच्या घरची चोरी करायला हा भगवान कारणीभूत ठरलेला आहे. असल्या आशयाचा अभंग याचा अधिक विस्तार करूया. विठ्ठला विठ्ठला. भगवंताच्या लीलांचं नवल
देखी नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्य अर्जुनाचे करीत असे. नवल आहे देवाचं, एक लीला करतो ते नवल आहे. आणि त्या नवलाचं वर्णन करता करता 4 वेळ 6 शास्त्र आणि 18 पुराण त्याच्या नवलानच भरली. मला सांगा, नवल आणि कोड देवाचं जर राहिलं नसतं चरित्राचं, तर सगळ्या वेदांनी त्याच्या चरित्राचं गायनच केलं नसतं. हा, गायनच केलं नसतं. त्याला गातात वेद जया गाती, वेद जया गाती, याला किंमत आहे. आजचं वर्तमानपत्रात लिहिलेलं सकाळचं ते संध्याकाळी शिळ होत असतं. सकाळचा वर्तमानपत्र संध्याकाळी वापरला गेला तर मुलाची संडास साफ करण्यास करता वापरला जातो. पण ज्ञानेश्वरी तुकोबाराची गाथा वेद सनातन धर्माचे सद्ग्रंथ श्रुती आणि स्मृती शास्त्र अजूनही त्याची पानं तीर्थस्वरूप मानल्या जातात. तीर्थस्वरूप मानल्या जातात. एखादा असा श्लोक असावा, लिहिला जावा एखाद्या कागदावरती आणि ती तो कागद सामान्यतः आपल्या खिशात असावा तर त्याचं जीवन धन्यवादाला पात्र ठरतं. ही श्लोकाची महिमा आहे. एक सत्य प्रसंग सांगतो तुम्हाला. एक तरुण शिक्षक होते. एखाद्या श्लोकाचा संबंध सांगायला लागलो. कारण रेडू नाही का सगळी मुलं मुली, अधिकांश तरुण तुम्ही माझ्या पुढे बसलेले आहात म्हणून माझी साईड अल्टो पलटो करता करता तुम्हाला विषय बदलला. एक तरुण मुलगा आहे, शिक्षक झालेला आहे, ग्रामीण क्षेत्रातली शाळा आहे, कोतेवाड्यासारखं गाव त्या ठिकाणी राहतो आहे आणि 15 किलोमीटर पायी जाऊन आपल्या शाळेची ड्युटी करतो आहे. जिल्हा परिषदची शाळा जंगलातली, सायकल चालत नाही असा मार्ग. आणि जाता जाता नदी पडायची. नदीच्या अलीकडे पलीकडे आजनाची झाडं, काही आंब्याची झाडं, त्यात एक महिला, तिला जरा वेगळ्या शब्दाने आपण बोलतो, तिच्या पायाचे पंजेच माग असतात असं म्हणतात लोक. मी बघितली नाही, म्हणजे तुम्ही समजले. ती महिला एका झाडावरती निवास करायची. याचं सौंदर्य पाहिलं या शिक्षकाचं, प्रत्यक्ष घडलेली घटना बरं का, जोकिंग नाही. याचं सौंदर्य पाहिलं, याची शालीनता बघितली आणि हा तिच्या मनामध्ये आला. तिनं सौंदर्य स्वरूप धारण करावं आणि याच्या पुढं चालावं. दोघांची मैत्री झाली आणि अनेक वर्ष दोघांच्या मैत्रीमध्ये जायला लागले. जाताना थांबावं यांनी, कधी येताना थांबावं, कधी अपरात्री याच्या रूमवरती तिला यावं. पण ती पुरुष जातीची नव्हती, म्हणजे आपल्या पुरुष कक्षेतली नव्हती. ती होती पिशाच, जिला आपण आता शब्द वापरला होतो. आणि याचं स्वास्थ्य खालावत चाललं, खालावत चाललं, खालावत चाललं. हा वैतागला आणि आता हिच्यापासून सुटका करावी कशी. अनेक लोकांकडे गेला पण कोणाचाही औषधाने परिणाम झाला नाही. त्यावेळेला एका संताकडे गेला. त्या संताला घडली